फ्रेंड्स, तर पदार्थ तिसरा रवा लाडू बेसन लाडू झाले। आता हे बनवणार आहे आम्ही मक्याचा चिवडा। पण आमच्याकडे पोह्याचा चिवडा कोणाला सहसा एवढा आवडत नाही, मला तर अजिबात नाही आवडत। तो हा आर्यनला स्वराला खूप आवडतो आणि स्वराच्या पप्पांना पण खूप आवडतो, म्हणून मी बनवणार आहे आज मक्याचा चिवडा। सो फ्रेंड्स, लेट्स गो। हे डीमार्टमधून पॅकेट आणलंय चिवडा बनवायला। हा इझी आहे चिवडा बनवायला। फ्रेंड्स, तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं मस्तपैकी आणि हा मक्याचा चिवडा त्यात तळून काढायचा आहे। ओके फ्रेंड्स, बघूया तेल तापलंय का, तर थोडंसं मी टाकून बघते। नाही, अजून थोडंसं तापायला पाहिजे छानपैकी। गरम झालं की मग आपण मक्याचा चिवडा तळून घेऊया। तर फ्रेंड्स, हे बघा मी मक्याचा चिवडा ह्याच्यात मस्त तळून घेते। छान फुलला आहे, तेल टाकलं मस्त दाखवते फ्रेंड्स तुम्हाला कसं फुललंय। आता तेल आहे म्हणून मम्मीला वाटलं का माझ्या अंगावर उडेल। मस्त होतो मक्याचा चिवडा आणि टेस्टला पण एक नंबर लागतो। एक ताट दे ना थोडा। देते फ्रेंड्स मी मम्मीला ताट। मम्मी एवढं मोठं फुलं नाही ना? नाही। तर हे बघा मी एवढं मोठं ताट घेतलंय। तर मग मी याच्यामध्ये काढते जे फ्राय करून झालेले आहेत मग तिची टाकता आता। बघा फ्रेंड्स, मस्त फ्राय केलं कुरकुरी। तेल छान गाळून घ्या म्हणजे कमी तेल लागेल। तर मग मी आता इथे काढून घेते। दुसरी बॅच टाकते तळायला। आम्ही हे पूर्ण पॅकेट केलं बनवणार आहे ना, कारण की ह्याच्या तर छान फुलला पाहिजे तेलात। फ्राय केलंय स्वरा, बॅच झाली आहे। व्हेरी गुड, हळू टाक। हाँ, पुष्पा नाम समझे फ्लावर समझेगा, फ्लावर में फायर एप्पल मैं झुकेगा नहीं साला। व्हेरी गुड, छान आहे स्वरा, मस्त डायलॉग मारला। थँक्यू मम्मी। तर आता आमचा तिसरा चौथा बॅच चालू आहे। तसं आम्ही आता चौथा लाईट लावतो। लाईट, हा फ्रेंड्स, आम्ही लाईट लावतो। मोस्ट ऑफ चिवडा तर रेडी होत आहे। इथे मम्मी थोडेसे अजून भाजते। हे लास्टचं हे लास्ट बॅच आहे आणि हा बघा तळून झालाय सगळं। आता मी याच्यात हरभऱ्याची डाळ थोडीशी घालणार आहे आणि थोडीशी तळून घेते आणि शेंगदाणे थोडेसे तळून घ्यायचे आपल्याला फ्रेंड्स चांगल्यापैकी। हे बघा असे थोडेसे, जास्त हे नाही करायचे, काढून घ्यायचे लगेच। आणि त्यात हे एवढं सारा टोप भरून एवढा चिवडा आहे। आता ते आम्ही चिवडा बनवतो तेव्हा तुम्हाला दाखवतो कसा बनतात। आता मी हे शेंगदाणे टाकलेत भाजायला, मस्त शेंगदाणे पण झालेत। तर हे काढून घेऊया। कढीपत्ता टाकला आता शेवटी मी, तो पण छान फ्राय झाला आहे। आणि ह्याच्यात आता मी टाकणार आहे मिक्स करायला लाल मिरची पावडर। फ्रेंड्स, हे बघा मकाईचा चिवडा मस्तपैकी मी टोप भरून भाजून घेतलेला आहे तळून। आणि हां, आणि इथे शेंगदाणे, खायची चण्याची डाळ जी आपण चटणीत वापरतो आणि कढीपत्ता मस्त फ्राय करून घेतलाय तेलात। आणि आता घालणार आहोत लाल तिखट। किती घालायची? टाक 2-3 चमचे। हां, बस 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 बस, थोडंसं टाकते ना, थोडंसं टाक बस। आणि हे शेंगदाणे सगळं हे मिक्स करायचं जे आहे सगळं टाक त्याच्यात। टोप छोटा पडला वाटतं आम्हाला। हो, टोप आमचा पूर्ण भरला आहे। सो आता आपला मक्याचा चिवडा स्वरा रेडी करते मिक्स करून। हळूहळू हाताने मिक्स करते, असं नको करू। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। आमचा जास्त आहे आणि टोप भरलाय ना आमचा, पण ते मिक्स करायला आम्हाला थोडा दिक्कत होते। बाकी आता मम्मी हातानेच करते, मी पण हाताने करत होती। अशी मम्मी आता मिक्स करूया वर खाली करून आणि मग टेस्ट करून मी तुम्हाला सांगते कसा झालाय। हे मला टेस्ट करायला खूप आवडतं। मम्मी आता करते मिक्स। आपला मस्त कुरकुरीत चिवडा तयार आहे। हा बघा मस्त झालाय, हा बघा
छानपैकी कलर आलाय आणि मस्त कुरकुरीत झालाय. हा बघा आवाज येतोय कुरुम कुरुम. हा बघा छान झालाय कुरकुरीत. तर हा थंड झाला की ह्या डब्यात मी भरून ठेवणार आहे. पण लक्षात ठेवा टिश्यू पेपर घालून ठेवा. हे थंड झाला ना की चिवडा भरा, नाही तर चिवडा नरम पडतो. ओके फ्रेंड्स, तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय फ्रेंड्स.